नाही बाईक पाटील काळे बँकेच्या पूर्ण अंतर्भागामध्ये पर्यंत पोचलेला मनुष्य मी आहे। 1990 पासून मी या बँकेचा हितचिंतक आणि क्रियाशील सभासद आहे। त्यामुळे मला बँकेमध्ये पहिलं काय चाललं होतं आणि सध्या काय चालू आहे याची पूर्ण मला जाणीव आहे। आत्ता जे आहे जे संचालक मंडळ हे मला तरी असं वाटतंय घराणेशाही आणि धनदांडग्यांचे भला मोठा बाजार भरवलेला आज मी पाहिला। पण आजपर्यंत मी एवढ्या बँकांच्या सर्वसाधारण बँकेला हजर राहिलो, परंतु या 4 वर्षामध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे की सुभाष जोशी म्हणजे स्वतः भाई ठाकूर समजतो। पण एक आज सांगतो वार्षिक मिटिंगच्या दिवशी की अशोक पाटील हा जागृत सभासद आहे, जागृत देवस्थान आहे। ज्या दिवशी तुम्ही त्या खिडकीत हात घालशीला त्यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, बोटं तुमची छाटली जातील हे फक्त लक्षात ठेवा। कारण माझ्यावरती दशी रमणचे परोपकारी उपकार झालेले आहेत, त्यांचा पूर्ण माझ्यावरती पगडा असल्यामुळं माझं एवढं बँकेवरती प्रेम आहे। परंतु प्रेम ही लोक पाहून त्यांच्याकडे बघण्याची सुद्धा इच्छा नाही, ही माझी आज ठाम इच्छा आहे। दुसरी गोष्ट, पत्रकार मंडळी तुम्ही सर्व सातारा जिल्ह्यामध्ये फिरता, सहकारी संस्था पाहता, कृष्णा सहकारी साखर कारखाने, अन्य कुठे सहाय्यते कारखाने, कोणत्या कारखान्यापुढे बँकेच्या संचालकाचा जिवंत पुतळा तुम्ही कुठं पाहिला आहे का? जर नसेल पाहिला तर तुम्हाला आत्ता आज दाखवतो। कशासाठी हा पुतळा? बँक ही काय स्वतःच्या स्वमालकीची इस्टेट प्रॉपर्टी वाटली काय? म्हणजे तुमच्या नातवांडी परतुंडांनी म्हणावा हे आमचे आजोबा, हे आमचे पंजोबा, तर तो पुतळा ताबडतोब हलवावा ही माझी ठाम मागणी आहे। आणि बँकेचा मनमानी कारभार दोघांमध्ये चाललेला आहे। दोघं म्हणजे बँकेचे एमडी आणि अर्बन कुटुंब प्रमुख। याच्या व्यतिरिक्त या बँकेमध्ये कुठल्याही संचालकाला भान नाही, याचं संचालकांनी भान ठेवावं। तिसरा विषय, ज्या बँकेमध्ये कर्मचारी शिपाई म्हणून घेतलेत तेच आज ह्या बँकेचे संचालक मंडळामध्ये संचालक कार्य म्हणून काम करतात। म्हणजे याचा अर्थ काय होतो? कराडमधील प्रथित यश असलेली बँक ठरवून खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न अर्बन कुटुंब प्रमुख सुभाष रामचंद्र जोशी हे आवर्जून करतायत असं निदर्शनाला सभासदांच्या येतं। आणि नंतर वातावरण स्वच्छ साफ झालं की तुम्ही ती वार्षिक बैठक घ्यावी अशी विनंती केली। आता त्या संदर्भात जे काही दिलेलं आहे ते सगळं DDRने त्याचा पूर्णपणे परामर्श घेतलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं। हा झाला पहिला मुद्दा। हे आहे DDRच्या समोर केल्यानंतर हे दुसरं आंदोलन आहे की जे सगळे कागदपत्र पूर्ण करून पोलिसांना इन्फॉर्मेशन देऊन सगळ्यांना ज्यांना कळवायचं आहे त्यांना सगळ्यांना कळवून हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आले। हे आंदोलन छेडण्यामागची भूमिका काय? हो, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याशी काय आमचे पत्रव्यवहार झालेले आहेत। RBIचे पण निदर्शनाला आले की ह्याच्यावर नजर आहे आता या बँकेवर। आणि कर्ज वाटप करत असताना बेशिस्तपणानं कर्ज वाटप जे झालं असेल त्याच्यावर जे काही रिपोर्ट त्यांचे आले असतील त्या रिपोर्टच्या अंतर्गत यांनी 13,30,000 रुपयाचा दंड या बँकेला ठोठावला। हे निर्लज्ज आहेत, सदासुखी आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही। जोपर्यंत कोंबडी अंडे घालतीये तोपर्यंत अंडं पळवायचं आणि आपण मोकळं राहायचं अशी यांची भूमिका चालली आहे। आता ती कोंबडी आहे ती सोन्याचं अंडं देणारी आहे। आता गंमत मला सांगा, हे 13.5 लाख म्हणजे 13,30,000 रुपये हे संचालक मंडळ भरणार का सभासद ठेवीदारांच्या पैशातून हे पैसे भरणार? पूर्वी यांच्यावर पुणे सहकार आयुक्त लक्षामध्ये
यांनी 420, 426 आणि 14 अंतर्गत FIR फाटलेली आहे यांच्या संदर्भात. यांच्या संबंधातली चौकशी तुमच्या कमिशनरनी किंवा तिथं असलेल्या पोलीस खात्यानं का केली नाही? बाकी सगळ्या बँकांची चौकशी झाली, पण ह्या बँकेची चौकशी आवर्जून न करण्याचं कारण काय? त्या बाबतीत प्रियंका नारनवरे आणि आमची चकमक त्या ठिकाणी झाली. कमिशनर होते त्या. आता तुम्ही मला सांगा, असे अनेक प्रकार आहेत की जी बँक दडवून ठेवती. सगळा जो बँकेचा कारभार आहे हा संशयास्पद आहे. रामदेवरायाचा जो किल्ला आहे देवगिरी, त्या देवगिरीमध्ये सगळं भूलभुलैयाच आहे. कधी कोण तुमच्या त्या ह्या खंदकात पडेल, कधी कुठं जाईल, कधी कोणाचा तलवारीचा वार बसेल, अशा पद्धतीने ह्या बँकेचा कारभार चालू आहे. माझ्या मते बँकेजवळ सभासदांचे पैसे देण्यासाठी सुद्धाची चणचण निर्माण झालेली आहे आणि हा फार मोठा धोक्याचा कंदील आहे. दुसरी गोष्ट, सुभाष जोशी हे नितांत खोटारड्याचे. जनतेला त्यांनी TV9 वर मुलाखत देताना सांगितलं की आम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे 420 केसमध्ये. त्यांनी ती क्लीन चिट तुमच्या सभासदांच्या समोर ठेवावी, अन्यथा माफी मागावी. दुसरी गोष्ट, आमच्यासारख्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी आंदोलन जर केलं तर ते आंदोलनकर्ते त्यांची काहीतरी थोडीशी मागणी असली पाहिजे पैशांची. आम्ही आमच्या बापाचं खातो, गरीब जरूर असो, लक्षामध्ये झुणका भाकरा खाऊ, चटणी भाकरी खाऊ, पण कोणाचं अन्न खावं आणि तुमच्यासारखेच अन्न कोणाचं खावं त्याला सुद्धा गणित आहे. म्हणून तुमचा पैसा आम्हाला नको, तो आमच्या 7 पिढ्याच्या ह्याच्यावर उठेल आणि आम्हाला तुम्हाला घाणीत घालायचा जो विषय चालला. अशोक पाटील आमचे यांच्याशी मारामारी झाली, पैसे तू का घेत नाहीस? केस दाखल आहे पोलीस स्टेशनमध्ये, परामर्श घेत नाही पोलीस स्टेशन. आलं लक्षामध्ये? इतक्या घाणेरड्या गोष्टी त्यांनी आमच्याबरोबर केल्या, इतक्या घाणेरड्या केल्यात आणि आरोप टाकलाय की हे पैसे मागतात आम्हाला. हो येस, आम्ही आमची नार्को टेस्ट त्यात काही थोडे पैसे आम्ही घालू करायला तयार आहे. सुभाष जोशी, तुम्ही नार्को टेस्ट करून घेण्यास तयार आहात का? हा आमचा सवाल आहे. कराड अर्बन बँक शेड्यूल कराड या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवलेला आहे. आम्ही जाहीर या वार्षिक सभेचे निषेध करतोय. आम्ही ज्या ठिकाणी सभा भरवली त्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध लावून त्या ठिकाणी फलक वगैरे लावले. त्या ठिकाणी आम्ही ह्याच्यात जे सभासदांना धमक्या देणे, हे करणे, ह्या प्रकार जे केलेले आहेत आत्ता प्रकार, आम्ही ह्यापुढे आयुक्त या कार्यालयात पुण्यात ते त्यांच्या विरोधात तिथं उपोषण करणार आणि या बाबतीत त्यांनी दखल घ्यावी. आज महाराष्ट्र राज्यात अतोनात पाऊस चालू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्या ठिकाणी कोयना दरवाजे 7 फुटांनी उचललेला आहे. लोकांची स्थलांतर चालू आहे. ह्या प्रकरणामध्ये यांनी आम्ही फक्त विनंती केली की बाबा हे वार्षिक सभा पुढे घ्यावी, एवढी विनंती केली. त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत असताना 100-200 माणसं येऊन आमच्या जे पोलिसांनी आम्हाला संरक्षण दिलं त्या पोलिसाबद्दल आमचं धन्यवाद देतो. त्यापुढं असं जर हे कराड अर्बननी अरेरावाची भाषा वगैरे केली, या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसणार नाही. यापुढे जर अर्बन बँकेने जर काही प्रकार करण्याचा प्रयत्न केला, आम्ही पुणे कार्यालय या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार. आणि जे भोंगळ कारभार चालू आहे, जे FIR नोंद झालेले आहेत, कराड पोलीस स्टेशन, न्यायालयीन चौकशी आणि सभासदांचे तक्रारदार, या न्यायालयीन चौकशी होणार का? या संचालक उत्तर देणार का? या बाबतीत जर संचालकांनी आम्ही अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत, या बाबतीत जर संचालकांनी जर आम्हाला उत्तर नाही दिलं त्या पत्रास, आम्ही पुणे कार्यालय येथे जाऊन 1 दिवस धरणे आंदोलन करणार, याची नोंद घ्यावी या संचालकांनी याविषयी जबाबदार धरले जाईल. जर सभासदांना जे आंदोलकांना कोणतेही इजा काय झाल्यास हे संचालक मंडळ जबाबदार राहतील.